ब्लाऊजला ही डिझाईन आलेली आहे अशी. तर हे फ्रंट साईडला घ्यावं लागतं आहे आणि हुक पण लावू शकत नाही आपण, आणि मधून कट केले तर खडे वगैरे आपल्याला शिवण्यात येतात. आणि या ब्लाऊजच्या म्हणजे पिसाच्या प्रकाराला आपल्याला प्रिन्स कटोरी घेता येत नाही. त्यामुळे अशा ब्लाऊजला आपल्याला ना 1 टक्सचा ब्लाऊज पीस घ्यावा लागतो, म्हणजे 1 टक्सचा पॅटर्न घ्यावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला बरोबर उंची आहे तेवढीच घ्यायची आहे आणि शोल्डरचा मध्य घेऊन आपल्याला कमीत कमी 1.5 इंचावरून वरती 5 इंचापर्यंत उभा टक्स घ्यायचा आहे. ही समोरील भाग राहील हा, आणि पाठीमागं आपल्याला बॅक साईडला हुक घेता येतात. अशा प्रकारे हा आपल्याला 1 टक्सचा ब्लाऊज शिवता येतो आणि हा पण फिटिंगला व्यवस्थित बसतो आणि दिसायला बऱ्याच म्हणजे ह्या कस्टमरला किंवा बऱ्याच कस्टमरला हा एवढाच गळा छोटा मागच्या साईडला नको म्हणतात. त्यामुळे मी हा फ्रंट साईडला हा गळा घेतलेला आहे आणि बॅक साईडचा असा डीप गोलमध्ये घेतलेला आहे आणि बॅक साईडलाच इथून कट करून मी हुक लावून घेणार आहे.